आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचा विचार व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा उज्ज्वल विचार व जनतेच्या प्रेमाच्या जोरावर खासदार सुप्रिया सुळे यांची वाटचाल सुरू आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेले 80% समाजकारण व 20% राजकारण हे सूत्र सुप्रिया सुळे पुढे घेऊन जातात. म्हणूनच त्यांचा सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात सहज सुलभ वावर आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून त्या 3 वेळा लोकसभेवर निवडून गेल्यात. अल्पावधीतच महाराष्ट्राच्या लोकसभेतील बुलंद आवाज म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. मी सुप्रिया सुळे लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून आले असल्याने 2006 साली महाराष्ट्रातून राज्यसभेवर सुप्रिया सुळे बिनविरोध निवडून गेल्या होत्या. लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या म्हणून त्यांची कामगिरी महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेत बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकांनी 2019 मध्ये त्यांना परत 3ऱ्यांदा लोकसभेवर पाठवून त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं होतं. कुठलाही प्रोफेशनल माणूस असेल तो 1-2 दिवसाची सुट्टी घेतो आणि त्याच्यामुळे त्याला एक नवीन ऊर्जा मिळते पुन्हा एकदा सोमवारी काम करायला. सुप्रिया सुळे यांची लोकसभेतील अनेक विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी आणि जनसामान्यांचे विषय मांडण्यात दाखवलेली तत्परता यामुळे सुप्रियाताई दिल्लीच्या वर्तुळात अभ्यासू व संवेदनशील राजकारणी यासोबतच उत्तम संसदपटू म्हणून ओळखल्या जातात. याशिवाय त्यांची संसदेतील विविध विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी आवर्जून ऐकली जाते. त्यांच्या संसदेतील कामकाजाचा लेखाजोखा त्यांचं कर्तृत्व सांगण्यासाठी पुरेसा आहे. लोकसभेमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारणारा खासदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. आजपर्यंतच्या या कामगिरीची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. त्यांना माजी राष्ट्रपती भारतरत्न APJ अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला संसद रत्न पुरस्कार मिळालाय. तोच विश्वासार्थ ठरवण्यासाठी सुप्रियाताई सतत प्रयत्न करत असतात. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान ही त्यांच्या कार्याची सूत्र आहे. आज मला सांसद रत्न पुरस्कार हा मिळालेला आहे. हा महाराष्ट्राची समस्त जनता, बारामती लोकसभा मतदारसंघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दाखवलेल्या विश्वासामुळे मला ही संधी मिळाली.
give the floor to the distinguished representative of India, Her Excellency Supriya Sule, Member of Parliament. Namaste. Mr. President, at the outset, I would like to thank Judge Rajni Abraham, President of the International Court of Justice, for his comprehensive report on the judicial activities of the court for the period between August 2014 and July 2015. सुप्रियाताई आपल्या यशाचे श्रेय मतदारसंघातील जनतेला देतात. And people from Baramati who gave me this opportunity to stand here, because I have no identity here. My identity is my constituency and people. So I'm eternally grateful to be a part of this esteemed place, which is a temple of democracy, and I commit myself to working here and working within the rules of the constitution. पवार साहेबांनी दाखवलेल्या स्वाभिमानी, निडर व जनतेच्या हिताचा मार्ग त्यांनी निवडलाय. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या, सदैव काम करण्याचं आचरण त्या करतायत. म्हणूनच देशात व महाराष्ट्रात रयतेचं राज्य आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी एक दिलाने त्यांच्या सोबत उभे आहेत. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सुप्रियाताई सामाजिक राजकीय आयुष्यातील महाराष्ट्रासह देशातील वंचित शोषित घटकासह जनसामान्यांचा बुलंद आवाज बनलेला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन देशातील अग्रणी मासिक इंडिया टुडे यांनी त्यांची दखल घेऊन देशातील 100 कर्तृत्ववान महिलांमध्ये समावेश केलाय. म्हणूनच जनसामान्यांचा बुलंद आवाज म्हणजे सुप्रियाताई सुळे. मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे, दहिवडी.